आणि बघा छोटे छोटे खेकडे पण दिसतात ना बघा. खेकडा कसा आहे बघा, टाकला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे डोंगरामध्ये. आता आमच्या गावाला लागूनच हा डोंगर आहे, तिथं आपण आलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो इकडचं वातावरण कसं आहे बघा. पावसाळ्यातले दिवस आहेत आणि डोंगरामध्ये सकाळी यायचं, सकाळी जे आपण येतो ना, एवढं प्रसन्न वातावरण बघा मित्रांनो. आणि डोंगरातून आपण वाट काढताना बघा, डोंगरातले असे झरे हे वाहत असतात. किती सुंदर वातावरण आहे. आणि इथे तुम्हाला हे बघा, आणि बघा छोटे छोटे खेकडे पण दिसतात ना बघा. खेकडा कसा आहे बघा, टाकला आहे. आणि ही बघा, ही पायवाट बघा ना, सुंदर वातावरण. आणि पाण्याची झरे बघा. आणि ही डोंगरवाट अशी वरती जाते डोंगरातून, चढायचे असं. आणि या अशा झऱ्यांमधून वाट काढत आपल्याला असं पुढे जायला लागतं. हा डोंगरातील रस्ता आहे. आणि या रस्त्यावरून चालताना एवढं प्रसन्न वाटतं ना. हे बघा, इथं रस्ता थोडा अरुंद आहे आणि झाडांनी तो व्यापलेला आहे. तर आपल्याला त्यातून रस्ता काढत जायचं आहे. हे बघा, आणि पावसाळ्यात हे बघा, डोंगरामध्ये आपल्याला विविध प्रकारची फुलं दिसतात. हा बघा, हा टेरड्याचं फुलं आहे. आणि ही अशी हे बघा, जागोजाग तुम्हाला ही झाडं दिसतील. टेरड्याचं आहे. हे बघा किती फुलं बघा किती. आता श्रावण महिना चालू आहे ना, तर सर्व झाडांना असं बहर येतो. हे बघा, फुलं बघा किती सुंदर टेरड्याची आहेत. आता हे बघा मित्रांनो, इथे खूप घनदाट आहे. पण याच्यातून आपल्याला वाट काढत पुढे जायचं, कारण आपल्याला पुढे जायचं थोडंसं. आणि पुढं थोडा मोकळा भाग आहे, पण या घनदाट रस्त्यातून आपल्याला वाट काढत पुढे जायचं आहे. आणि आता पाऊस पण चालू झाला आहे थोडासा. आणि आता आपण चालत चालत डोंगराच्या मध्यभागी आलोय. म्हणजे गावापासून हा मध्य आहे. आणि हे बघा, मध्ये थोडासा एक भाग आहे. तिथं आपण हे बघा, खूप मोठा भाग आहे, सपाट असा भाग आहे. त्याच्यानंतर मागं जेवढा डोंगर आहे ना, त्याच्यापेक्षा अधिक हे आपण बघतोय ना, याच्या मागं अजून 2 ते 3 डोंगर आहेत. या म्हणजे पर्वतरांगा आहेत सह्याद्रीच्या. हे बघा.